श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर तन से जुदा म्हणणारे जिहादी त्यांनी हे बघून घ्यावं, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे त्या मावळ्यांच्या धमन्यामध्ये अजूनही वाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज शरीर रूपाने जरी ते नसले तरी या संपूर्ण मावळ्याच्या रूपाने आज या महाराष्ट्रामध्ये या भारतीय राष्ट्रामध्ये अजूनही जिवंत आहेत हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आज लढा आहे, हे जे जिहादी संकट आहे ते कधीच आहे? ते काल रामगिरी महाराज बोलले म्हणून नव्यानं आले का? ते परवा आलं का? ते 4 महिन्यापूर्वी आलं का? आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही जिहादी समस्या मागच्या 1000 वर्षापासून आपण या जिहादाला तोंड देतोय. जेव्हा हे जिहादी धर्माचा उदय झाला तेव्हा त्यांनी अवघ्या काही दशकामध्ये संपूर्ण पूर्व युरोप, मध्य आशिया प्रांत केला. त्यांचं स्वप्न होतं या संपूर्ण धरतीला जाऊन इस्लाम बनवायचं. या जिहादी आक्रमणाला सगळ्यात मोठा जाग जर कोणी लावला असेल, सगळ्यात मोठा जर हवाला कोणी दाखवला असेल तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला आहे. आणि त्या शिवाजी महाराजांचे वंशज, त्या छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आज या धरतीमध्ये अजूनही जिवंत आहेत हे लक्षात घ्या. हे संकट काय आहे, आपण कशाचा सामना करतोय हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. हे जर नीट समजून घ्यायचं असेल तर कोण हिंदुत्ववादी नेता काय म्हणतोय, कोण भारतीय जनता पार्टीचा नेता काय म्हणतोय, कोण शिवसेनेचा नेता काय म्हणतोय ते बघू नका. या जिहादाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगून ठेवलंय ते एकदा वाचून बघा. तुम्हाला या समस्येचं मूळ कारण समजून येईल. या जिहाद्यांच्या मते मानव धर्म अस्तित्वात नाही. आपल्याला सांगितलं जातं सगळे धर्म समान आहेत, सगळ्या धर्मांची शिकवण एकच आहे. पण सगळ्यात मोठी अंधश्रद्धा ह्या जगात काही असेल, सगळ्यात मोठं असत्य जर ह्या जगात काही असेल तर सगळे धर्म समान शिकवण देतात हे सगळ्यात मोठं असत्य आहे. हे सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना मी आवाहन करतो की हे सर्व धर्म समभावाचं अंधश्रद्धा निर्मूलन तुम्ही केलं पाहिजे. आपली हिंदू संस्कृती काय सांगते, आपल्या हिंदू धर्माची शिकवण काय आहे? तुम्ही कोणत्याही देवी देवतांची पूजा करा, कोणत्याही देवी देवतांची उपासना करा, अंतिमतः आपण सगळेजण त्याच गंतव्याला जाणार आहोत. हा उदारमतवादी विचार, हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार, हा धर्म स्वातंत्र्याचा विचार आपली हिंदू संस्कृती आपल्याला शिकवते. जिहादी धर्माची विचारधारा काय आहे? ते अखिल मानवतेची गोष्ट करतात का? बिलकुल करत नाही. जिहादी विचारधारेच्या मते या मानव जातीची 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. जे इस्लामचं पालन करतात ते मोमीन आहेत आणि जे इस्लामचं पालन करत नाही, जे गैर मुस्लिम आहेत ते काफिर आहेत. आणि काफिर मतलब वाजिबुल कत्ल. काफिर हे कत्ल करण्याच्या लायकीचे आहेत. त्यांचं हत्याकांड घडवलं पाहिजे अशा या धर्माची, जिहादी धर्माची शिकवण आहे. जोपर्यंत आपण या जिहादी धर्माचा हा पाया समजून घेणार नाही तोपर्यंत आपण या जिहादी संकटाला तोंड देऊ शकत नाही. केवळ मानव जातीचीच नाही तर या संपूर्ण जगाची, या संपूर्ण पृथ्वीची त्यांनी 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. जिथे इस्लामची सत्ता आहे तो दारुल इस्लाम, आणि जिथे इस्लामची सत्ता नाही तो दारुल हरम आहे. त्यांच्या मते दारुल हरम म्हणजे युद्धभूमी. आज या भारतीय राष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्यामुळे इस्लाम धर्माच्या मतानुसार
भारतातून हरप आहे. त्यांचं स्वप्न आहे की एक ना एक दिवस ही भारत भूमी दारूल इस्लाम करणार. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाच्या संघटनेचं नाव तुम्ही ऐकलं असेल. नुकतंच केंद्र सरकारने या जिहादी संघटनेवर बंदी आणली. त्यांच्या कार्यालयावर जे छापेमारी झाली ते कागदपत्र आपल्याला काय सांगताय? ते कागदपत्र आपल्याला जागृत करतायत. या जिहाद्यांचं ध्येय आहे 2047 पर्यंत या भारत राष्ट्राला दारूल इस्लाम करणे. 1947 आपला भारत विखंडित झाला. या जिहादी विचारधारेमुळे विखंडित झाला. पण आपण जागे झालोय का? आपण जागे झालोय का? मला आपल्या हिंदू समाजाचं एक दुर्दैव आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. आपल्याला इतिहासाचा बोध फार कमी आहे, परंतु हे जिहादी रोज 24 तास त्या इतिहासाचं पारायण करतात. आम्ही आपलं ध्येय कधी विसरत नाही. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, इतिहासाची पानं चाळा, इतिहास पुन्हा अभ्यासा. या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय संदेश दिलाय ते समजून घ्या. समरभूमीच्या सैनिकांनी शतयुद्धाच्या मारीकरी रणफंदीची जादा उंची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. आजचा जो भारत आहे तो हिंदू भाऊ कशामुळे आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर या भारताचं काय झालं असतं? कोण सावरकर काय म्हणाले ते मी सांगत नाही, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे, जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सीमा आज तुमच्या आमच्या काळापर्यंत आली असती. कोणी हिंदुत्व नेता सांगत नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे हे शब्द आहे. ते काय सांगू पाहताय? अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. हा संदेश आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा संदेश यामध्ये कोणताही फरक नाही. शिवाजी महाराजांमुळे आज हा राष्ट्र जिवंत आहे आणि तो वारसा आपण जपला पाहिजे. आज आपल्याला सांगितलं जातं, शिवचरित्राचं काय सांगितलं जातं? शिवचरित्राचं केवळ बाह्यांग बघू नका. शिवचरित्राबद्दल केवळ साहस कथा म्हणून त्याच्याकडे बघू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलाचा कोथळा काढला, शासनाची बोटं कापली, आग्र्याहून त्या औरंगजेबाच्या डोळ्यात फुलपेट करून तिथून सुटका करून घेतली. हे सगळे साहस कथा तर प्रेरणादायी आहेतच, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा, त्या शिवचरित्राचा अंतरंग काय हे समजून घ्या. शिवचरित्राचा अंतरंग आहे या असहिष्णू जिहादी विचारधारेचा खात्मा करणे, असहिष्णू जिहादी विचारधारेच्या विरोधात तलवार उपसणे. हे शिवछत्रपतींचा वारसा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही समस्या समूळ नष्ट झाली का? बिलकुल झाली नाही. 1950 साली बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांची संख्या किती होती? 25% हिंदू बांधव बांगलादेशमध्ये होते. आज त्या बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या किती राहिलेली आहे? केवळ 7% शिल्लक हिंदू ठेवलेले आहेत. हे लक्षात घ्या. पाकिस्तानमध्ये आपल्या शीख आणि हिंदू बांधवांची स्थिती काय आहे? त्या पाकिस्तानमध्ये 1950 साली जवळपास 15% हिंदू आणि शीख होते. आज त्या पाकिस्तानमध्ये 1% कमी हिंदू आणि शीख राहिलेले आहेत. त्याच्या उलट या खंडित भारत भूमीमध्ये काय झालेलं आहे? त्या भारत भूमीमध्ये काय झालेलं आहे? जे जिहादी केवळ 8 ते 9% होते ते सरकारी आकड्यानुसार आज 15% झालेले आहेत. 15% हा केवळ सरकारी आकडा आहे, पण प्रत्यक्षात ही संख्या 20% अधिक आहे. जर हे असंच चालू राहिलं तर उद्या आपल्या समोर काय प्रश्न निर्माण होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे, एकच लक्षात ठेवा, जात पात भाषा प्रांत हे सगळं बाजूला ठेवा. केवळ हिंदू म्हणून जगायला शिका, केवळ हिंदू म्हणून संघटित व्हा. एकच मंत्र आपल्याला सांगू इच्छितो, हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांनी घुमवूया, धरती नवपाताही भारू, प्राणपणाला लावूया, प्राणपणाला लावूया. विराट सागर समाज अपना, हम सब इसके बिंदू है. हिंदू सारी संस्कृति अपनी, खून रगों में हिंदू है, खून रगों में हिंदू है.